गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चर आपण इकॉनॉमिक मिनरल्स बघितलं होतं. त्यामध्ये बघा आपण ॲल्युमिनियम ओरपर्यंत आलो होतो. त्यामध्ये आपण ॲल्युमिनियम ओरबद्दल आपण जे एक्झाम्पल बघितले बॉक्साईड, त्याचे आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, ऑकरन्स बघितलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याचे युजेस बघितलेले आहेत. युजेस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 मार्क्सला पडू शकतात. IMB युजेसमध्ये बघा आपण काय काय बघितले. Bauxite is used for the extraction of aluminum. It is used in the manufacture of abrasive refractories, chemical and high aluminum cements. It is also used for the extraction of aluminum. It is also used in paper dyeing, tanning, water purification, decoloration, etc. It is also used in the manufacturing of parts of aeroplanes, automobile, coaches and utensils. याच्यासाठी बॉक्साईडच्या युजेसमध्ये आपण बघितलेलं आहे. आता याच्यापुढं आपण त्यानंतर आपण जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन इन इंडिया बघणार आहे. द अल्युमिनियम ओर्स आर found in India. The aluminum ores are found in India, Andhra Pradesh, Chhattisgarh, Goa, Gujarat, Jharkhand, Madhya Pradesh, Maharashtra and Odisha. जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन इन इंडिया बघा बॉक्साईडचं, तर आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अँड ओडिसा. याच्यानंतर आपण जो मिनरल्स बघणार आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्स आहे. रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्समध्ये बघा द मोस्ट इम्पॉर्टंट रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्स इज मोनोझाईट. फिजिकल प्रॉपर्टीज बघा मोनोझाईटच्या. केमिकल कॉम्पोजिशन बघा CeLaNDTH PO4 SiO4. कलर याचा ब्राऊन आहे. त्यानंतर फॉर्म क्रिस्टलाइन ग्रॅन्युलर आहे. स्ट्रिक व्हाईट आहे. लस्टर विट्रियस. क्लिवेज अब्सेंट. फ्रॅक्चर अनइवन. हार्डनेस 5 to 5.5. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हाय. याच्यामध्ये ऑकरन्स बघा काय येणार आहे. ऑकरन्स इट ऑकर्स इन द बीच सँड. युजली ऑकर इन इग्नियस रॉक्स, ग्रॅनाइट, पेगमाटाइट अँड मेटामॉर्फिक रॉक्स. Monazite grains are resistant of weathering and become concentrated in soil sediments derived from the primary source. They may also be mined for their rare earth in thorium contents. याच्यात बघा रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्समध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहे मोनोझाईट. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे आता त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या आहेत. त्यानंतर ऑकरन्स. त्यानंतर आता आपण युजेस बघणार आहे. इम्पॉर्टंट सोर्स ऑफ थोरियम रेअर अर्थ्स. जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन इन इंडियामध्ये बघा द रेडिओ ॲक्टिव्ह मोनोझाईट मिनरल्स ऑकर इन बिहार, राजस्थान, कर्नाटका, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू अँड केरला. या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्युशन झालेलं दिसतं आहे. यानंतर आपण बघणार आहे इंडस्ट्रियल मिनरल्स. इंडस्ट्रियल मिनरल्स दीज आर द मिनरल्स दॅट आर नॉन मेटल फेरस अँड आर युटिलाइज्ड विथ or without processing in the industries. These minerals are used in different industries. Example, mica is used in electrical industries. It includes even those minerals that are used in metallurgical industries as flexes. Example, asbestos, mica. हे जे मिनरल्स आहेत हे काय आहेत तर इंडस्ट्रियल मिनरल्स आहेत. मग आत्ता आपण इंडस्ट्रियल मिनरल्समध्ये पहिला आपण जो पार्ट बघणार आहे तो फ्युएल इंडस्ट्रीज बघणार आहे. तर यामध्ये फ्युएल इंडस्ट्रीजमध्ये बघा आपण त्याची डेफिनेशन पण बघणार आहे. अ फ्युएल इज एनी मटेरियल यूज्ड फॉर बर्निंग फॉर द फायर ऑर ॲज अ सोर्स ऑफ हीट ऑर पॉवर. The important raw material of the fuel industries are coal and petroleum. याच्यामध्ये बघा
फ्युएल इंडस्ट्रीजमध्ये 2 एक्झाम्पल आहेत, कोल अँड पेट्रोलियम. याच्यामध्ये आपण पहिलं जे एक्झाम्पल बघणार आहे कोल इज अ ब्लॅक stratified rock made up mainly of hydrocarbons. Coal has basically originated from the decomposition of vegetable matter. Coal is the world's leading fossil fuel. It is burned to produce heat, which is used to generate electric power. There are 4 varieties of coal: peat, lignite, bituminous and anthracite. जिओग्राफिक याच्यामध्ये बघा कोलमध्ये 4 व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये पीट आहे, लिग्नाईट आहे, बिट्युमिनस आहे अँड अँथ्रासाइट. याच्यामध्ये कोल फ्युएल इंडस्ट्रीजमध्ये 2 पार्ट्स येतात, कोल अँड पेट्रोलियम. कोलमध्ये बघा आपल्याला काय काय बघायला मिळतं, तर कोलमध्ये पण 4 व्हरायटी येतात: पीट, लिग्नाईट, बिट्युमिनस अँड अँथ्रासाइट. याचं जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन इन इंडिया बघा. कोल डिपॉझिट इन महाराष्ट्र बिलॉंग टू द गोंदवाना ग्रुप, ऑकरन इन नागपूर अँड चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. द मेजर कोल fields of Gondwana rocks are Manedi, गोदावरी, पीच, वर्धा व्हॅली. ह्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात जास्त कोल मिळतं. याच्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये गोंदवाना ग्रुप जो आहे त्यामध्ये आपल्याला कोल सगळ्यात जास्त बघायला मिळतं. त्यानंतर सेकंड जे आहे फ्युएल इंडस्ट्रीमध्ये ते आहे पेट्रोलियम. द वर्ड पेट्रोलियम इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड petro meaning rocks and olim meaning oil, as petroleum has an organic origin and usually occurs in liquid state. Petroleum accumulation are commonly associated with gas such as methane, paraffin, butane, etc., which is called natural gas. Petroleum is derived from the decomposition and distillation of organic matter contained in the sediments of shallow water, marine origin. It is found to be occurring in the pores and rocks of sedimentary rocks. The petroleum extracted from the earth is called crude oil. Then it is processed in refiners to separate its constituent fracture. Petrol, kerosene, diesel, lubricating oil, paraffin, wax, expatriate are some of the products. याच्यामध्ये बघा आपल्याला जे पेट्रोलियम मिळतं ते क्रूड ऑइलपासून मिळतं. त्याच्यापासून आपल्याला सगळी प्रोसेस रिफायनरी होऊन त्याचं पेट्रोल, केरोसिन, डिझेल, लुब्रिकेटिंग ऑइल, पॅराफिन, वॅक्स हे सगळे प्रोडक्ट्स त्यापासून तयार होतात. जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन इन इंडिया बघा पेट्रोलियम्स ऑकर्स अँड आसाम, गुजरात, राजस्थान अँड ऑफ शोअर रिजन्स इन इंडिया. द पेट्रोलियम ऑकर्स इन इंडिया आर आसाम, मोरन, रुद्रसागर आणि सिबासागर. सेकंड गुजरात, अंकलेश्वर, कलोल आणि कॅम्बे. थर्ड आहे महाराष्ट्र ऑफ शुअर रिजन ऑफ बॉम्बे हाय. त्यानंतर फोर्थ आहे डेल्टा रिजन ऑफ गोदावरी, कृष्णा, मंडी अँड कावेरी. इथंपर्यंत आपण इंडस्ट्रियल मिनरल्स बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण सिमेंट इंडस्ट्री बघणार आहोत.